लास्ट ओव्हरमध्ये अजून एक्स्ट्रा येईल, म्हणजे 6 प्लेयर असतात तिथे 7 खेळाडू येतील, ठेवावेत लागतील. या स्पर्धेचा नियम तुम्हाला सांगेल. मैदानाच्या बाजूला बघा, आमच्या अगदी स्टेजच्या बाजूने एक इलेक्ट्रिक वायर गेलेले आहेत. त्या वायरला डायरेक्ट बॉल लागला तर षटकार दिला जाईल. ही महत्त्वाची सूचना आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. रेफरसाठी तुम्हाला रिव्ह्यू 2 दिले जातील, म्हणजेच एकूण बॅट्समन रिव्ह्यू आणि बॉलर रिव्ह्यू. एक वाईड बॉल नो बॉलसाठी रिव्ह्यू असेल. वाईड आणि नो बॉलसाठीच फक्त रिव्ह्यू आहे. रनआउट फक्त अंपायर घेऊ शकतात जर त्यांना डिफिकल्ट डिसिजन वाटलं तर. महत्त्वाच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. काही क्षणातच मॅच मात्र सुरू होईल. आज खरं तर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल या मैदानावर. हिंदी आणि मराठीतून तुम्हाला आवाज नक्कीच, एक गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. आमचे मित्र प्रथमेश ठाकूर, खरं तर गाव आहे तिसगाव, ठाणे कल्याण. अगदी या परिसरातून दूरवरचा अंतर कापत आलेला हा समालोचक अर्थातच प्रथमेश ठाकूर. आणि त्याचबरोबर दुसरा समालोचक आमच्यासोबत जॉईंट आहे पेन दादर, हा देखील दूरवरचा अंतर कापत आलेला हा समालोचक अर्थात अविनाश ठाकूर. प्रथमेश ठाकूर आणि अविनाश ठाकूर, ठाकूर ब्रदर्स, तुम्हाला त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि आज खरं तर आमचे तिन्ही ऑफिशियल पंच देखील सज्ज झाले. चला मॅच आपण सुरू करा. किती मिनटं राहिलेत स्कोरर? आम्हाला स्कोरर सांगतील. दर्शन म्हात्रे, 2 मिनटं शेवटची. दर्शन म्हात्रे या गावचाच गुणलेखक आहे. पहिल्यांदा संजीवन म्हात्रे यांच्या सुपुत्र, पहिल्यांदा स्कोरिंग करते, परंतु खूप चांगली स्कोरिंग करतो मित्रांनो. बघा, त्याचंही कौतुक करेल. कुठले तो मंडप डेकोरेटर्स, हमारे मंडप डेकोरेटर्स, आपको बहुत इम्पोर्टेंट यहाँ पे ये सूचना रहेगी. इम्पॉर्टंट ही सूचना आहे ही, कारण जे फोकस आहेत ना, बघा ब्लॅक स्क्रीनच्या इथे फोकस आहेत. मंडप डेकोरेटर्स 2 फोकस आहेत. ते कृपया थोडे जे फिरवा तिकडे. हां, समोर आहेत ना ते थोडेसे तिकडं तुमच्या जरी पलीकडे फिरवले तरी चालतील, कारण थोडासा लाईव्हला देखील त्रास होतोय. क्लॅरिटी स्पष्ट दिसत नाही, त्याच्यामुळं अगदी लाईव्हनं या ठिकाणी सूचना केलेल्या आहे. चला, दोन्ही खेळाडू देखील मैदानात दाखल झाला. मॅचला मात्र सुरुवात होईल. खरं तर मॅच सुरू आहे फॉर्च्यून इव्हेंट्स दहिवली आणि त्यांच्या विरोधात रॉयल उल्वे. रॉयल उल्वेने टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम अगदी बॅटिंग स्वीकारली, फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केलं क्षेत्ररक्षणासाठी दहिवली संघाला. सामना असेल 4 षटकांचा. करूया सुरुवात. बोला गणपती बाप्पा. ऐकूया प्रथमेश ठाकूर यांचा आवाज. म्हणजे नमस्कार, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आराध्य स्पोर्ट्स पाटणोळी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 प्रकाश झोतातील क्रिकेट आपण अनुभवणार आहोत. नामांकित क्रीडा स्पर्धा आहे आणि पहिलं पर्व या स्पर्धेचं आणि दर्जेदार आयोजन तथा नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथमतः गणरायाचरणी प्रार्थना करतोय. प्रारंभी विनंती करू हे गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख हरुणी देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी, भक्ता बहुतोषवी. गणपती बाप्पाला आपण साकडं मागूया. हे गणपती बाप्पा, या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं विघ्न कलंक लागू देऊ नकोस. अत्यंत निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पाडो, ही गणरायाला आपण प्रथमतः प्रार्थना करूया. त्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून ज्या राजानं स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्या राजा शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. खेपटीला वंदन करतो, जिने मला आणि माझ्या आवाजाला झोळक दिली. या गावाचा ग्रामदेवते चरणी मी नतमस्तक होतो. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ते 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 नमो नमः. मी समालोचक प्रथमेश ठाकूर, कल्याण डोंबिवली, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय ग्रामस्थ मंडळ चषक 2025 या भव्य आणि दिव्य पर्वामध्ये. पर्व पहिलं ज्या पर्वाचं आम्हा सर्वांना आहे गर्व, असं पहिलं पर्व या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील आजचा रजनीमधील खरं तर पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळते. ती एका बाजूला रॉयल उल्वे आणि त्यांच्या विरोधामध्ये फॉर्च्यून इव्हेंट दहिवली या संघाला तुम्ही पाहणार आहात. विबोलता दपात्रे रायगडची धगधगती तोफ आणि त्यासोबत पेण तालुक्यातील एक नामांकित क्रीडा समालोचक अविनाशजी ठाकूर आमच्यासोबत आज
कॉम्बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. चला मॅच स्टार्ट करा विनंती आहे. प्रकाश होतातील क्रिकेट आपण पाहत आहोत. खरं तर नाईट क्रिकेट सर्वांचा आवडीचा फॉर्मॅट आहे आणि नाईट क्रिकेटचं आयोजन करणं काही सोपी गोष्ट नाही आहे. प्रथमतः टॉवर्स उभारणं, त्याचं प्रॉपर नियोजन असणं फार महत्त्वाचं आहे. चला मॅच स्टार्ट करा. फोकस अजूनही फिरवले नाहीत का? चला बॅट्समन आपली जागा घ्या आपण. चला मॅच सुरू ठेवा. त्या फोकसचा तुम्हाला काही त्रास नाही, फक्त लाईव्ह साठी त्रास आहे. बॅट्समनला त्रास आहे का? येस, मग फिरवावं लागेल. चला फक्त मॅच मात्र कंटिन्यू करूया. सुरुवात पुन्हा एकदा ऐकूया प्रथमेश ठाकूर यांना. आराध्य स्पोर्ट्स पाटणोळी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 नामांकित क्रीडा स्पर्धा पहिलं पर्व. अंपायरचा ग्रीन सिग्नल स्टॉपवॉच आम्ही इथे ऑन करतोय. घर बसलं ऑनलाईन जे तमाम लाडके प्रेक्षक आम्हाला जोडले जातात त्या ऑनलाईन व्ह्यूअर्सचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करणार आहोत. मॅचला होते सुरुवात. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक पहिलं गोलंदाज प्रसाद पाटील आपण पाहतोय आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये सलामीची आघाडीची जोडी आरंभी जोडी दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडवरती तेजस आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती त्याच्या सोबत चंदनला आपण पाहणार आहोत. मॅच इज ऑन. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. फार सुंदर आज त्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. लक्षवेधी ट्रॉफीज तुम्हाला अगदी व्यासपीठाच्या समोर पाहायला मिळतील. VIP डायस वरती आज बरेचसे सेलिब्रिटीज देखील येताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिलं पर्व ज्या स्पर्धेचा आम्हाला आहे गर्व. मॅच ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं हल्ला चढवलाय आणि थेट डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा हा येतोय पहिल्या बॉलवरती या रजनीतला. दमदार भव्य षटकार. क्या बात है. हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुघलांचं साम्राज्य नष्ट केलं आणि छत्रपतींचं संगीत ऐकल्यानंतर अंगामध्ये वेगळी ऊर्जा निर्माण झाली. बॉलला फेकून दिलं स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय सेकंड इन रो धमाका षटकार. त्याचं क्रांतीचं दुसरं नाव दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या रजनीची आपण ही सुरुवात करीत आहोत. जबरदस्त सुरुवात झाली आहे. काय विस्फोटक सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. तेजस्वी तेजोमय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. बॅक टू बॅक 2 सिक्सर. आडव्या बॅटनं हल्ला केला होता. मोठा बॅकलिफ्टनं ऑन साईडला पुल करायचा होता. थोडा बॅटर देखील बीट झाला आहे. स्विंग आणि मिस. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. सलग 2 षटकार आल्याच्या नंतर कुठेतरी आत्मविश्वास बॅटर तेजसचा देखील वाढलेला आपल्याला पाहायला मिळालाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1 प्रसाद पाटील आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक आहे पण हवाई मार्गाचा वापर केला जातोय तेजसच्या माध्यमातून. खाली राहिला यावेळेस अपेक्षित बाउन्स तिथे मात्र मिळत नाहीये. यापूर्वी आपण पाहिले दोन्ही बॉल स्लॉटमध्ये होते पण त्यानंतर कुठेतरी टेस्ट मॅच लेन्सचा वापर केला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट कॉमेंट्री बॉक्स आहे त्या कारणास्तव गोलंदाज एक्झॅक्टली काय करण्याचा प्रयत्न करतोय ते मात्र दिसून येत नाही. पण प्राप्ती लाईव्ह टेक्निकल टीम इथे आम्हाला एक्झॅक्टली मॉनिटरमध्ये दाखवते की गोलंदाज काय करण्याचा प्रयत्न करतोय. बॅटची मोठी एज लागली आहे. विकेट किपरनं कार्य योग्यरित्या पार पाडलंय. विकेट नंबर 1 डाऊन. 2 षटकारांचं प्रत्युत्तर. 2 बॉल डॉट आणि त्यानंतर मिळवली विकेट. धक्का क्रमांक पहिला तेजसच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. या उद्योजक सुजितजी पाटील दादांचे दिनोक्त शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ चषक 2025.
पंढरीनाथजी पाटील साहेबांचं देखील नुकतं शुभागमन झालेलं आहे. दादांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं देखील स्वागत. आणि शशिकांतजी पाटील साहेब देखील आपल्या मुख्य अतिथी मंचावरती विराजमान आहेत. सर्व अतिथी मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करीत आहोत. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. या षटकातला षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आउटफील्डमध्ये 2 फिल्डर होते, बट हवाई मार्गाचा वापर झाला. पण तिथे 2 बॉल डॉट आल्याच्या नंतर कुठेतरी दबाव झाला होता तेजसवरती आणि तिथे त्याची विकेट मिळाली कॉट बिहाइंडच्या स्वरूपात. हाफ ट्रॅकर बॅट चेज मोठी शॉट तडला, मिसफिल्ड होती, बॉल मागे चालला. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. जणू काही शर्यत लागली होती चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये. अखेर ती शर्यत चेंडूने जिंकली. थर्डमॅन बाउंड्री लाईन ओलांडताना चेंडू थेट सीमा पलीकडे. चौकार आणि षटक क्रमांक पहिलं पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 16 लॉस ऑफ 1. अखंड राज्यस्तरीय हरिणाम सप्ताह 16 ती देखील मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. काल देखील आम्ही पाहिलं लाईव्ह प्रक्षेपण फार सुंदर सुरू होतं आणि आज देखील तितकंच सुंदर टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. मोठी जबाबदारी आहे. उसाटणी नगरी म्हटलं की संतांची भूमी, परंपरेची भूमी आहे, संस्कृतीची भूमी. आणि त्या संस्कृतीच्या भूमीवरती, त्या परंपरेच्या भूमीवरती, त्या संतांच्या भूमीवरती खऱ्या अर्थानं अखंड हरिणाम सप्ताह 16 तुम्हाला पाहायला मिळेल. भक्तीचा वारसा जपणं आणि भक्तिमय खरं तर परिसर पूर्ण ते तुम्हाला पाहायला मिळेल. रायगड ठाण्याचा अगदी दोन्ही जिल्ह्यांना एकत्रित करणारा अखंड हरिणाम सप्ताह 16 तुम्हाला उसाटणी भूमीवरती पाहायला मिळेल. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण जरूर त्या सप्ताह 16ला भेट द्या. यावेळेस बॉलर्स बॅक फटका सुंदर खेळलाय. गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. समोर व्ही शेप मध्ये वॉट ऑफ फिल्डिंग. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपल्याला डीप आउटफील्ड मध्ये लॉंगॉनच्या क्षेत्रात. निशांत पाटील यांना तुम्ही पाहिलं चांगल्या प्रकारे बॉलला अडवलं गेलं आणि तिथे मात्र तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना उधी मिळाला. धावसंख्या कंप्लीट 2 केल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर असताना पुढचा बॉल ऑन साइड आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटची मोठी एज. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आणि यष्टीरक्षकाने पुन्हा कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये. पहिल्याच अटेमध्ये जबरदस्त झेल कॅरी करत असताना आपण पाहतोय दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये 18 या धावसंख्येवर. तर 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. त्याचबरोबर एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे बघा. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली आणि कैलासवासी प्रशांत स्मृती स्टार पानदिवे पहिला आणि तुम्हाला ह्या ठिकाणी ऑफिशियल पहिला कॉल आहे. टॉससाठी यायचे पाटणोली पानदिवे. येस डेफिनेटली वेळेवर उपस्थित राहणं फार महत्त्वाचं. हलक्या हातानं डिफेन्स केलंय, ड्राव केलं गेलं. बॉलला बॉल मागे डीप कव्हरला थोडे फंबल झाले, चाच पडतात क्षेत्ररक्षक तिकडे. अखेर बॉलला उचललं, फेकलं तद्वर 2 धावा. इथे मात्र 1 शॉट कॉल केलाय पंचांनी, त्यामुळे एकच धाव असणार आहे.
धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे सरसावली जाते. स्कोकार्ड 19. 19 धावा धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. वन शॉटचा कॉल पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड ओव्हर आणि बॉलिंग मार्कवर ओमकारला आपण पाहतात. पहिल्या ओव्हरमध्ये देखील तब्बल 16 धावा आल्या. फॉलो तयार. वेगवान रिवर्स शस्त्र बाहेर काढले. लगा तो आबाद वरना बर्बाद. लगा तो ताली वरना गाली. दुधारी ये तलवार आहे. नेहमीच रिवर्स शस्त्र सफल ठरतं असं नाही. रिवर्स शस्त्र बाहेर काढलं होतं पण चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा इथे संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. समाप्ती झाली निर्धाव चेंडूची. बॉल तयार. बॅटची मोठी एज लागते. ऑन साईडला लॉप करायचा होता. खरं तर संपर्क हवा तसा होत नाहीये पण एक धाव इथे नक्की मिळेल. शेवटच्या बॉलवरती एक रन कंप्लीट केले गेले. ओव्हर नंबर 2 चा संपन्न झाला. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावा आल्या. एक महत्वपूर्ण विकेट मिळाली. टॉप ऑर्डरचे दोन्ही बॅटरी सध्या तंबूच्या आश्रयामध्ये आराम फरमावताना तुम्हाला पाहायला मिळतील. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 लॉस ऑफ 2 आफ्टर सेकंड ओव्हर. थँक्यू. प्रथमेश, खरं तर आई नंदादेवी मंडप डेकोरेटर्स हे साऊंड सिस्टमचा तुम्ही आवाज ऐकताय. काय मधुर आवाज आहे बघा. आपण समालोचन करत असताना देखील आपल्याला असं वाटतं की रात्रभर बोलतच राहावं. एवढंच अगदी स्वीट साऊंड तुम्हाला ऐकायला मिळतं या आई नंदादेवी मंडप डेकोरेटर्स नांदगाव. DJ हर्ष डॉली. येस डेफिनेटली की अजून समालोचकाला काय हवं. एक बोलका स्कोरर आणि त्यासोबत जबरदस्त साऊंड सिस्टीम. हे असलं की समालोचक रात्रभर समालोचन करण्यासाठी काही खरं तर प्रॉब्लेम येत नाही. सुंदर आयोजन, तितकं सुंदर नियोजन या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 3 अनिकेत. पहिला बॉल. पहिला चेंडू मागे होता. मागे जाऊन खेचून मारलाय. फटक्यात चांगलाय. बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं थेट बाउंड्री लाईनचा बाहेर. इट्स अ यूज इट आउट ऑफ द पार्क. षटकार. येस. येत्या 4 एप्रिल रोजी मोठ्या ताटामाटानं आई एकविरा पालखी सोहळा श्री क्षेत्र कार्ले डोंगरावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी एकविरा मातेचं गुणगान गाणारं हे संगीत. खरी मुंबई आगरी कोळ्यांची महाराष्ट्र आणि महाराष्ट्राला लाभलेली भव्य कोकण किनारपट्टी. या बॉल नंतर मी ती चर्चा करेन. अनिकेत ऑन साइडला गुड टेक और ये सिक्सर देख. शॉट ऑफ द नाईट. पुढचे सामने कसे होतील मला माहिती नाही पण हा फटका पाहण्याजोगा आहे. पाहता क्षणी प्रेमात पडावा असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर लांब पल्ल्याचा हाल आहे. भव्य षटकार. क्या बात आहे. टायमिंग फार सुंदर आहे डेझ ऑपरेटरचं. खरंच कौतुक करेन. आणि जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर टायमिंग. महाराष्ट्राला लाभलेली भव्य कोकण किनारपट्टी आणि या समुद्राला दैवता समान पूजणारा आमचा कोळी समाज. त्या समुद्रामध्ये मासेमारी करत असताना उदरनिर्वाह करणारा, स्वाभिमानानं जगणारा आमचा कोळी समाज. आणि समुद्रालगत जर तुम्ही पाहिलं किनारपट्टीवरती मिठाचे आग्रह बनवून त्या मिठाचा व्यवसायावरती आपला उदरनिर्वाह करणारा आगरी समाज. खरी मुंबई आगरी कोळ्यांची पहिले कर म्हटल्यावरती समोरचा विचार करायचा की पुढे बोलू काय.
पण आज खंत वाटते या गोष्टीची की कहर आपला आवाज आला की समोरनं 13 काय असं आपल्याला ऐकायला मिळतं. परप्रांतीयांना डोक्यावर आपणच चढवलं आणि आता ते आपल्या डोक्यावरती थैमान घालतायत. त्यामुळे आगरी कोळी समाज खरं तर घड्याळाच्या काट्याप्रमाणे सहसा कधी लवकर एकत्र येत नाही, पण एकत्र आला तर कोणाचे 12 वाजवल्याशिवाय राहत नाही. रिव्हर्स अस्त्र पुन्हा एकदा बाहेर काढण्याचा प्रयत्न असफल राहिला. यापूर्वी देखील रिव्हर्स अस्त्र बाहेर काढले होते, सफल राहिले नाही आणि पुन्हा एकदा ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आल्याच्या नंतर सलगचे 2 डॉट बॉल देखील आलेले आहेत. ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये प्रसाद पाटीलने जे कार्य केलं त्याच प्रकारे सनिकेतचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. ऑन साईडला टायमिंग संपर्क जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. लांबी आणि उंचीचा संगम. बॉल करतोय थेट हवाई सफर. डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत षटकार. क्या बात आहे. गावान लोढा आला आणि पैसा आला आणि तो पैसा कसा गेला लोकांना समजलं देखील नाही. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत 38 आणि वैयक्तिक जवळपास 20 या आकड्यावरती बॅटिंग करतोय गीतेश. काल सनरायझर्स हैदराबादची बॅटिंग बघितल्यानंतर झोप उडली अक्षरशः. ऑनसाईडला टर्न केलाय, मिस केला. फुल लेंथ होता. शॉर्ट फाईनला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. शॉर्ट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक दिवेश भैकरला आपण पाहतो. व्हाईट बॉल फुल लेंथ होता. ऑन साईडला स्वीप करायचा होता, मिस झाला. बट 1 रन मिळाली म्हणजे व्हाईट +1 अशा 2 धावा संख्या पुढे 2 ने 40 ऑन बोर्ड. 40 धावा धाव फलकावरती प्राप्ती. लाईव्ह इव्हेंट फार मोठी जबाबदारी. खरं तर 2 आपण पाहिलं तर जिल्ह्यांना एकत्रित आणणारी ठाणे रायगड जिल्ह्यांना एकत्रित आणणारा खरं तर मोठा सप्ताह 16 त्यांच्यावरती जबाबदारी. या ओव्हर ब्रेकमध्ये आपण ती चर्चा करूयात. शेवटचा बॉल बॅटची एज. बॉल मागे फाईन लेग ऍक्शन मध्ये पुन्हा शेवटच्या बॉलवरती कोणत्या प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. तर मी यापूर्वी देखील उल्लेख केला की ठाणे रायगड या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा एक मोठा अखंड राज्यस्तरीय हरिनाम सप्ताह सोहळा आपल्याला उसाटणे नगरीमध्ये पाहायला मिळतो. उसाटणे नगरी ही संतांची भूमी आहे, जिथे भक्ती परंपरा संस्कृती यांचा अनोखा संगम आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळणार. या पवित्र भूमीवरती सध्या अखंड राज्यस्तरीय हरिनाम सप्ताह सोहळा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणून तुम्ही पाहताय अखंड हरिनाम सप्ताह ज्या संत परंपरेला साजेसा 7 दिवसीय अखंड हरिपाठ आणि भजनाची परंपरा इथे जपली जाईल. संत साहित्याचा जागर तुम्हाला इथे पाहायला मिळेल. या क्रीडांगणावरती भक्तीचा माहोल रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाने गगनभरारी इथे घेतली जाईल आणि प्रत्येकाला या सप्ताह सोहळ्यामध्ये खरं तर सहभागी होण्याची संधी मिळेल. या सप्ताहाच्या निमित्तानं उसाटणे ही केवळ संतांची भूमी नव्हे, हा एक आध्यात्मिक आदर्श केंद्र म्हणून राज्यभर गाजेल आणि हरिनामाचा गजर, भक्ती रसाचा गजर यासाठी आपण सर्वांनी आवर्जून या अखंड हरिनाम सप्ताहाला उपस्थित राहावं हीच मी तुम्हाला प्रार्थना करेन. जयेश भरत भाग्यवंत खरं तर दादांचं बहुमूल्य योगदान या स्पर्धेला तुम्हाला पाहायला मिळाला. आई भवानी दे शक्ती आणि मलंगडाला मिळू दे मुक्ती. बॉल तयार. ऑन साईडला आडव्या बॅटनं लॉफ करायचा होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल. अवांतर धावेचा इशारा पंच करीत आहेत. धावसंख्या 41 आकड्यावरती. चला पानदिवे संघाचा संघ आहे, आपण रिपोर्टिंग करूया आणि कारण पाटणोली संघ इथे दाखल झालाय. रिवॉल दादा मात्रे जर आमच्या व्यासपीठावरती असतील तर निवेदक असू दे, समालोचन असू दे, प्रत्येकाची भूमिका योग्यरित्या पार पाडतात. आम्ही नेहमी सांगतो रिवॉल दादा जेवढं आमचं वय त्याहून अधिक त्यांनी खरं तर क्रिकेट खेळलेलं आहे. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळाले. अतिरिक्त धाव. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. संपर्क पुन्हा हवा तसा झाला नाही, पण पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आता इथे चर्चा केली जाईल
दोन्ही पंच एकत्रित येतात, चर्चा करतात, पण योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि जो निर्णय येईल तो तुम्हाला मान्य करणे अनिवार्य असेल. अगदी बरोबर. खरं तर आपण पाहतोय सचिन पाटेकर यांच्या वतीनं प्रेक्षक कमाल कॅच आहे. बरेच षटकार बाहेर गेले, परंतु प्रेक्षकांनी झेल जर टिपली तर मला वाटतं 100 रुपयाचं बक्षीसही मिळेल. आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल. भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताह सोहळा तुम्हाला खऱ्या अर्थाने पाहायला मिळतोय उसाटणे नगरी. जयवंत भोईर पारगावकर, जयवंत भोईर पारगावकर यांना विनंती आहे, आमचे पंढरीनाथजी पाटील हे आपल्याला आमंत्रित करत आहेत. बघा, थेट रस्त्यावरून जातात तरीही आमचं लक्ष तुमच्यावर किती आहे. हां, शरीरावरून ओळख आहे. पंढरीनाथ पाटील एक दूरदृष्टी खूप चांगली आहे त्यांची आणि ते तुम्हाला आमंत्रित करतायत. तर या पारगावकर साहेब, आपलं सहर्ष स्वागत. मिस टायमिंग बॉल हवे मध्ये कॅच कंप्लीट होईल का? बट नाही, हातांवरती बॉल ब्रश झाला. तिथे सेकंडचा कॉल, रनआउटची संधी आहे. कॅज्युअल अप्रोच बॅट्समनचं आपल्याला पाहायला मिळालं. विकेटचं पतन, फलंदाज बाद धावचेच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 3. कोळी खरं तर प्रत्येक उत्सुक असतो आई माऊलीचा पालखी सोहळ्यासाठी आणि अप्रतिम संगीत एकविरीचे जत्रेला. फार जुनी गाणी येते आणि आगरी कोळी जुने संगीत म्हटलं की फार सुंदर. प्रत्येकजण आवर्जून या गाण्यांवरती नृत्य करतो. धावसंख्या धावा पटलावरती 44 ऑन बोर्ड. 44 धावा. असा टर्न केला. डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे तुम्हाला पाहायला मिळालं. दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. धावसंख्या पूर्ण केली गेली ती 1 आणि सिंगलने धावसंख्या 45. 45च्या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. फार सुंदर टेलिकास्ट प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येकाचं कौतुक होतं आहे. एखादी स्पर्धा चांगली करायची झालं तर प्रथमतः नियोजन सर्वात सुंदर. हो, वॉट अ कॉट, जबरदस्त झेल तुम्हाला पाहायला मिळाला. प्रसाद पाटीलला तिकडे आपण पाहिलं जाणं षटक पहिलं हाताळलं, तोच तिथे क्षेत्ररक्षण करत होता आणि फार सुंदर झेल त्याने संपादित केलेला आपल्याला पाहायला मिळाला. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज आकाश होईल बाद. येस, यापूर्वीच मी उल्लेख केला. चला बॅट्समन आपण लवकर तयार राहा. चला स्पीडअप करायचं आहे तुम्हाला. बघा, दिलेल्या वेळामध्ये आमच्या ऑफिशियल पंच तुम्हाला लगेच दंडित करतील. मग आमच्याकडे पाहायचं नाही आहे. ऑन फील्ड तुम्हाला अंपायर दंडित करतील. याकडे लक्ष द्या. आदरणीय सन्माननीय सोमनाथजी मडवी यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. जयवंतजी भोईर पारगाव यांनाही विनंती आहे की आपण यावं. आणि भानुदासजी पाटील पाटणोली आपल्यालाही विनंती आहे की या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. धनराजजी पाटील, आपलंही सहर्ष स्वागत. मजा येईल. आजच्या रजनीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मान्यवर आपल्याला अतिथी मंचावर पाहायला मिळतील. कट केलाय लास्ट मोमेंटला. लेट कटचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट थर्डला बॉलला अडवलं गेलं आणि तत्पूर्वी धावसंख्या मिळाली ती 1. 4 षटकांचा खरं तर सामना आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना 3 व्हाईट बॉल आले. बट त्यानंतर सिंगल विकेट आणि सिंगल हा कमबॅक गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 3 सिंगल 1 विकेट 3 एक्स्ट्रा. ऑनसाइड टर्न करायचा होता, संपर्क नाहीये. शॉर्ट थर्डला बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल मिस केलाय आणि 22च्या स्वरूपात ही धाव असेल. पंच इशारा करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे 22च्या स्वरूपामध्ये. टोटल स्कोरकार्डवर आपल्याला पाहायला मिळेल सध्या ती 47 धावा. दोन्ही स्कोर बोलके आहेत. फार सुंदर संवाद आमच्याशी वारंवार साधतायत.
तितकं सुंदर टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळपास 3 अँगलवरून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळते. ऑफ साईडला स्विंग केलाय, वारा चालला टानवर होऊन स्वार, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग, सीमा पार, शेवट गोड करणारा हा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. डाव संपला पहिला डावा अखेरीस धावा 53 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळाला. 54चं टार्गेट 54. प्रेक्षक कमाल कॅच ठिकाणी प्रथमेश मला वाटतं घेतले आमच्या प्रेक्षकांनी, लाडक्या प्रेक्षकाने. 100 रुपयाचं पारितोषिक मिळेल तुम्हाला सचिन पाडेकर यांच्या वतीनं. चला प्रेक्षक कोण आहे तो, खरं तर त्यांनी यायचे आहे. येलो जर्सीमध्ये कदाचित प्रेक्षक आहे त्या ठिकाणी, एखादा खेळाडूच आहे. शिंगाडा, हो शिंगाडा प्रेक्षक उलव्याचा, क्या बात आहे. चला शिंगाडा या प्रेक्षक कमाल कॅच, शिंगाडा उलवा. तर टॉस करूया पानदिवे विपक्ष आराध्या स्पोर्ट्स पाटणोली. पानदिवे टीमचा कर्णधार चला यायचे आपण कैलासवासी प्रशांत मडवी स्टार. चला या कर्णधार, कारण टॉस करायचं आहे आम्हाला, पाहुण्यांचा देखील आदर तिथे सत्कार सन्मान करायचा आहे. त्यामुळं पानदिवे संघाचा संगणक त्वरित या, आपण सन्मान करूया. तोपर्यंत या व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर कांचन पाटील, सुहास पाटील, आमचे आयोजक सुजित पाटील यांना विनंती करतोय. कांचन पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. चला पाहुण्यांचं करूया यथोचित मान सन्मान. खरं तर ही भारतीय संस्कृती आहे मित्रांनो, आणि भारतीय संस्कृती जपत असताना आराध्या स्पोर्ट्स पाटणोलीचे आयोजक कांचन पाटील, युवा कार्यकर्ते यांचा इथे शुभ सन्मान. चला शिंगाडा युवा कॅच. तर कांचन पाटील यांचा जोरदार टाळ्याने करूया शुभ सन्मान. धन्यवाद कांचनजी पाटील. त्यानंतर शशिकांत पाटील, आपणही यावं आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी. चला लवकर घ्या, आपणही घाई करूया. खरं तर आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान इथे केला जातोय. पानदिवे संघाचा संगणक आला की यस, ये लवकर. कैलासवासी प्रशांत स्मृती स्टार पानदिवे आणि त्यांच्या विरोधात घरच्या मैदानावर होम ग्राउंडवर आराध्या स्पोर्ट्स पाटणोली यजमान विरुद्ध पाहुणा. तर सुजित पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस करूया पहिला. सुजित पाटील पण यावं, आपल्या पवित्र हस्ते पण टॉस करायचे. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली विरुद्ध कैलासवासी प्रशांत स्मृती स्टार पानदिवे. उरण पूर्व विभागातला एक मातब्बर संघ आज घरच्या मैदानावर खेळेल. खरं तर दोन्ही टीम्सना देऊया खूप खूप शुभेच्छा. कॉइन याचा पाहुण्यांना मान दिलाय हेड. येस इट इज हेड. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग. पूर्व विभागातून आलात, अगदी पहिल्या वर्षामध्ये तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतलायत. खरं तर कसं वाटतंय मैदानावर आल्यानंतर, एकूण हे आयोजन, मैदान, खेळपट्टी कसं वाटतंय? आयोजन खूप चांगलं आहे आणि मला वाटतं पहिलीच रजनी असेल ही, आणि खूप चांगलं आयोजन केलं आहे. डेफिनेटली तुम्ही आज खरं तर याच गावच्या संघासोबत खेळणार आहात, म्हणजेच एका बाजूला पाहुणा संघ, एका बाजूला यजमान संघ असेल. आज कशा पद्धतीनं समोरच्या टीम समोर तुम्ही खेळण्याची या ठिकाणी गेम प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी आखली असते? काय नाही, आमचा नॅचरल गेम आहे तोच खेळू. यस, नॅचरल गेम खेळाल. खूप शुभेच्छा असेल तुम्हाला. ऑल द बेस्ट. यानंतर लगेच आपण पाहुण्यांचा करूया सन्मान. मितेश मगर, मितेश यायचं आहे आपण. मितेश यांचाही येते शुभ सन्मान मोहनदास पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. एक युवा कार्यकर्ता आहे. आणि हा शिंगाडा प्रेक्षक कमाल कॅच, आपल्या जीवनातील खरं तरी प्रेक्षक कमाल कॅच उल्वे गावचा आहे, परंतु लाडानं त्याला शिंगाडा म्हटलं जातं. उल्वे टीमच्या खेळाडूंनी सांगितलं का शिंगाडा प्रेक्षक कमाल कॅच. एकदा जोरदार टाळ्या. सचिन पाडेकर यांच्याकडनं हे पारितोषिक 100 रुपयाचं देण्यात आलंय. तर करूया स्वागत युवा कार्यकर्ते आमचे, ज्यांचा मी नाम उल्लेख केला. अर्थातच यायचे हा शुभ सन्मान स्वीकारण्याकरता. नितेश मगर, एक युवा कार्यकर्ता खरं तर आपण पाहतोय, त्यांचा इथे शुभ सन्मान.
प्रत्येक पाहुण्यांचा शुभ सन्मान करूया, हे आपलं परम कर्तव्य आहे. आज ही पाहुणे मंडळी इथे आलीत. झालं ना. ओके. तर चला, पाहुण्यांचं झालेलं आहे या ठिकाणी शुभ सन्मान. आपण मॅच पाहतोय. एका बाजूला रॉयल उल्वे तर दुसऱ्या बाजूला फॉर्च्यून इव्हेंट्स दहिवली. आव्हान आहे 4 षटकांमध्ये 54 धावांचं. म्हणजेच आता मात्र या मॅचमध्ये खूप रंगतपणा येईल. कालच्या रात्रीमध्ये खरं तर अविनाश 50, 52, 51, 44 अशा धावा झाल्या. आजच्या रात्रीमधला हा स्कोर तुम्हाला खरं तर पाहायला मिळेल. 54 धावांचं लक्ष्य. दैवली संघ कशा पद्धतीनं हे लक्ष्य पार करेल हे मात्र आहे. पण ऐकत राहा, पाहत राहा, कुठेही जाऊ नका. आवाज असेल, आवाजात बदल. अविनाश ठाकूर, मॅन फ्रॉम पेन दादर. धन्यवाद सर. आपण पाहता ही स्पर्धा आराध्य स्पोर्ट्स पाटणोली पुरस्कृत प्रकाश झोतातील भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये जमलेल्या तमाम खेळाडूंचा, आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचा आणि जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा मी अविनाश ठाकूर दादर पेण करतोय सहर्ष स्वागत. घेऊन चलतोय मैदानाकडे, जिथे दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना रॉयल उल्वे संघानं 4 षटकामध्ये 53 धावसंख्या जमवल्या. आता येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 54चा पाठलाग करायचा. कशा प्रकारे करेल हे येणाऱ्या 4 षटकांमध्ये पाहायला मिळेल. सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूने विशाल तर दुसऱ्या बाजूने अनिकेत. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर मार्गस्थ चंदन. पहिला बॉल, चंदनचा पहिला बॉल आडव्या बॅटनं खेळला आणि येणाऱ्या 4 एप्रिलला कारले डोंगरावर गुलाल उडेल, कारण आई माऊलीची मानाची पालखी आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज. चेंडू शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक होता तिथे, परंतु इथे मात्र झेल ड्रॉप झाला. इथे मात्र झेल जमिनीला दान झालाय. फलंदाजाला जीवनदान मिळालंय. 54चा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवर चौकार जरूर पाहिला. तदनंतर गोलंदाज चंदनची कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. बॅटची लीडिंग एज होती, परंतु क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी. आता ही चुकी किती महागात ठरेल येणाऱ्या काही षटकांमध्ये समजेल. कैलाससाठी पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा फटका. पंचांचा इशारा. रन्स मिळतील 4. आलाय दमदार चौकार. आराध्य स्पोर्ट्स पाटनोली सभी आयोजकों की ओर से आपका तहे दिल से शुक्रगुजारता हूँ. फिरोज कॉन्ट्रॅक्टर. आणि या दरम्यान बघा, आराध्या आणि ओव्ही या छोट्या चिमुकलींचं इथे आगमन झालंय, जिच्या नावानं खरं तर पाटणोली संघ सातत्यानं खेळतोय. ते अर्थात अनिरुद्ध पाटील यांची सुकन्या आराध्या आणि ओव्ही यांचं इथे आगमन झालंय. त्यांचंही करूया आपण स्वागत. आतापर्यंत विचार केला तर पहिलं षटक प्रगतीपथावर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हातावते गोलंदाज चंदन. चंदनच्या चेंडूंवर पुरेपूर समाचार घेत असताना आपण पाहायला मिळतोय विशाल सॉरी अनिकेत ऑन स्ट्राईकवर पाहायला मिळतं. तर विशाल नॉन स्ट्रायकिंग एंडकडे. पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर पुन्हा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, ज्यावर झेल ड्रॉप झाला, परंतु नंतर मात्र जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं. जे जीवनदान मिळालं ते आता मात्र सार्थकी लावेल का अनिकेत. पुढचा बॉल, यावेळेस मात्र समोरच्या दिशेने केलेला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. वाईडिश लॉंग ऑफला अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. अगदी सहजरित्या चेंडूला फील्ड केला. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिकचं काय मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करणं गरजेचं आहे, कारण एखादा चांगला फलंदाज प्रत्येक मॅचमध्ये रन्स करू शकत नाही. एखादा चांगला गोलंदाज प्रत्येक मॅचमध्ये विकेट मिळवू शकत नाही, परंतु एखादा चांगला क्षेत्ररक्षक प्रत्येक मॅचमध्ये आपल्या संघासाठी निश्चितच धावा रोखत असतो. जरूर 24 बॉलमध्ये 54चा पाठलाग करायचा असेल, धावांचा डोंगर जरूर उभा, परंतु हा कोसळवण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये तयार आहे. एका बाजूने लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. डावखुरे हाताचा फलंदाज विशाल स्ट्राईकवर.
विशालसाठी पहिलाच बॉल लोवर फुल टॉस, त्यावर केलेलं आक्रमण, पॉवर प्लेचा पुरेपूर वापर, चेंडूला दाडलंय. इथे मात्र डीप मिड विकेट, सीमारेषा पार, अजून धावा मिळतील 4, आलाय चौकार. मी विनंती करतोय सन्मान्य नारायण बाळराम पाटील पाटणोली, सन्मान्य किशोर परशुराम पाटील, सन्मान्य दीपक म्हात्रे नानोशी, सन्मान्य काशीनाथ रामा पाटील, सन्मान्य समीर म्हात्रे उल्वे आणि सन्मान्य आदेश म्हात्रे उल्वे या मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या VIP डाईजवर यायचं. आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक यांच्याकडून आपल्यासाठी एक विशेष निमंत्रण होते. मैदानाकडे जिथं या चेंडूवर तब्बल 1 धावले आणि एकाच्या मदतीनं पहिलं षटक संपलंय, जिथे धावा खर्च केल्या 14-54चा पाठलाग करायचा. आतापर्यंत टीमची टोटल आपण जाऊन पोहोचताना पाहता 14. आता विजयासाठी इथून समीकरण असेल येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 40ची गरज. 13.33च्या सरासरीनं 40 धावा जमवतील का? बॅटिंग करत असताना आपण संघ पाहताय दहिवली ह्या संघाला पाहताय. हेच नक्कीच दोन संघ आपण पाहता. एका बाजूने रॉयल उल्वे नोड परिसरातील एक संघ, तर दुसऱ्या बाजूने रसायनी परिसरातील संघ. बराचसा अंतर ट्रॅव्हल करून या मैदानावर आलाय स्पर्धा खेळण्यासाठी. स्पर्धा आपण पाहताय ग्रामस्थ मंडळ चषक 2025. या स्पर्धेचं हे पहिलं पर्व, परंतु पहिल्या पर्वावर तमाम चला पंचांना सुद्धा विनंती करतोय आणि समोरच्या टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय, टाइम अलर्ट असणार आहे. जर 3 षटकांमध्ये जर 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं जर संपली नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक अधिकचा खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये दाखल करावा लागेल, कारण वेळेला महत्त्व द्या. पुढचा बॉल, नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तयार. महेंद्र कशा प्रकारे सामना करेल यावेळेस विशाल, ज्याच्या बॅटमधून 2 बॉलवर 5 धावसंख्या आली. वैयक्तिक 250च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करत असताना विशालला पाहत आहे. पुढचा बॉल महेंद्र टू विशाल. नेक्स्ट ओव्हरमध्ये बॅटल आपल्याला पाहायला मिळेल पंचांच्या डाव्या बाजूनं. राईट आर्म ओव्हर द विकेटनं बॉलर तयार. पहिलाच बॉल खोलात टाकला होता, फलंदाजाला काहीसा समजला नाही. इथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय, चेंडू डॉट बॉल आला. मी या स्पर्धेचा उल्लेख करत होतो. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 पहिलं पर्व आहे, परंतु A1 क्वालिटीचं आयोजन. कोणी म्हणणारच नाही की पहिलं पर्व आहे, कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहताय तब्बल 6 पारितोषिकं दिली जाणार आहेत. प्रथम पारितोषिक 1 लाख. पुढचा बॉल लोवर फुल टॉस, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची आतली काढा घेऊन चेंडू 38 सर्कलमध्ये फील्ड होईल. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिकचं काही नाही आहे. आणि एकच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावसंख्येवर. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल आहे. हिला तोडण्यामध्ये यश येईल का? बॉलिंग करत असताना महेंद्रला आपण पाहता, कारण विकेट मिळवावा लागेल. जरी 54 धावसंख्येचं टार्गेट असले तरी मात्र विकेट जर हातात असल्या तर मात्र हे दोन्ही फलंदाज या धावा अगदी सहजरित्या चेस करू शकतात. आता मात्र पॉवर प्लेचं षटक संपलंय. आता 5 फिल्डर अगदी तुम्ही सीमा रेषेलगत पाहताय. एक फिल्डर डीप मिड विकेट, एक वाईडिश लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ पाहताय, एक डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक पाहताय. अगदी सीमा रेषेलगत सीमेचं रक्षण करण्यासाठी कशा प्रकारे पुढचा बॉल टाकेल महेंद्र. आणि सामना केला आता उजव्या हाताचा फलंदाज अनिकेत, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 सिंगल आल्या. स्पीड अप करा, एवढा वेळ नाहीये फिल्डिंग लावण्याकरता. चला आपल्यासाठी टाइम अलर्ट असेल, 7 मिनिटं झालेली आहेत. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. पुढचा बॉल यावेळेस मात्र आडव्या बॅटनं खेळलाय, क्रॉस बॅटेड स्ट्रोक. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तो कोणतीही चुकी करत नाही. फक्त आणि फक्त एकच धाव. आता एका धाव्यानं बॉलिंग करत असणाऱ्या टीमला मोठं नुकसान नसणार आहे, कारण इथून मात्र आता समीकरण बदलताना पाहायला मिळेल. आता विजयासाठी येणारे 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 38ची आवश्यकता. अविनाश, खरं तर स्ट्राईकला बॅट्समन तो डावखुरा फलंदाज विशाल आलाय. खरं तर त्याला लेदरचा देखील खूप चांगला अनुभव आहे. लेदरचा हार्ड हिटर बॅट्समन पनवेल प्रीमियर लीग देखील खेळलाय. त्यामुळे त्याच्याकडे जर गुणवत्ता आहे ठासून भरलेली, ती गुणवत्ता आता दाखवण्याची गरज आहे, ती म्हणजे दहिवली संघाला. नक्कीच आता त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे. यस, मनगटांचा वापर केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडूला पाठवलाय लॉंग लेग सीमा पार. विशालच्या बॅटमधून हा विशाल काय चौकार.
चिक विजयासाठी समीकरण 14 बॉल आणि 34 धावा. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचे दोन्ही हात धरतीला समांतर, अर्थातच चेंडू अवांतर. अवांतर धावसंख्येत भर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 21 धावा ऑन स्कोर कार्ड आपण पाहताय. दुसऱ्या दशकात आता धावसंख्या येऊन पोहोचते. आता इथून मात्र समीकरण असेल येणारे 14 बॉल आणि विजयासाठी 33ची गरज आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते हिरा पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांच्या समवेत कृष्णा विठ्ठल पाटील. आपलंही सहर्ष स्वागत बाबा. आपण यावं या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. इथे मात्र मिस स्पीड पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय तिथे, परंतु अधिकची धाव नसणार आहे. फक्त आणि फक्त एकाच धावावर समाधान मानावं लागेल. बॅटिंग करत असताना दहिवली हा संघ आपण पाहताय. रसायनी परिसरातील एक संघ, तर दुसऱ्या बाजूने आपल्याच परिसरातील उल्वे नोड परिसरातील रॉयल उल्वे हा संघ. प्रथमतः नाणेफेक जिंकून आम्ही बॅटिंग घेतली आहे आणि बॅटिंग करत असताना तब्बल 53 धावा उभारल्यात आणि 54चा पाठलाग करायचा आहे. आता 54चा पाठलाग करत असताना थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय दहिवली हा संघ. पुढचा बॉल या षटकातील शेवटचा बॉल असेल. आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ संपलाय. दुसरं सत्र आपण पाहता. पूर्वार्धामध्ये 53 धावा झाल्या होत्या. आता उत्तरार्धामध्ये 54 करायचे आहेत. पुढचा बॉल या षटकातील शेवटचा बॉल. सामना करेल अनिकेतसाठी लोवर फुल टॉस समोरच्या दिशेने, परंतु डीपमध्ये वाईडिश लॉंग ऑफला प्रोटेक्शन तैनात आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अधिकची धाव नसणार आहे. फक्त एकाच धावावर समाधान मानावं लागेल. आणि 1च्या मदतीनं 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23 11.50च्या सरासरीनं 23 झाल्यात. आता विजयासाठी 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 15.50च्या सरासरीनं 31ची गरज आहे. चला विनंती करतोय, कमीत कमी टीम मीटिंग घ्या, स्पीडअप करा. 2 षटकं झाले, 10 मिनिटाचा अवधी तुम्ही घेतला. आता उर्वरित 1 षटक आहे. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे, परंतु हे आता जे पुढचं षटक असणार आहे ते मात्र 5 मिनिटाच्या आत संपवणं तुम्हाला अनिवार्य आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक अधिकचा खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागेल. मी उल्लेख करत होतो या स्पर्धेतील पारितोषिकांचा. प्रथम पारितोषिक आपण पाहताय तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक 30,000 आणि पंचम आणि षष्टम पारितोषिक 25,000. तब्बल 40 ग्रामीण संघांचा समावेश आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची. अर्थातच ग्रामस्थ मंडळ चषक 2025 या स्पर्धेचे मुख्य व्यवस्थापक आराध्य स्पोर्ट्स आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ पाटणोली. व ते मैदानाकडे जिथे तिसरं षटक प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. अश्वित खारकर कशा प्रकारची गोलंदाजी करेल. समोर फलंदाज आहे उजव्या हाताचा फलंदाज अनिकेत टू अश्वित हे बॅटल. पहिला बॉल राऊंड द विकेटनं पुढे येऊन सरसावत पावलांचा वापर केला होता, परंतु बॅट आणि बॉलच्या मध्ये काहीसा संपर्क पाहायला मिळाला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. पहिलाच बॉल डॉट बॉल. आता येणारा प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करत असणाऱ्या संघावर, अर्थातच दहिवली संघावर प्रेशर क्रिएट करेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल. लाकूड तोड गोलंदाजी केली जाते. इथे मात्र फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू द पॅव्हेलियन. विनंती करतोय कैलास लाड नानोशी आणि त्याचबरोबर प्रदीप दमडे पाटणोली, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहता आलेल्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने केला जातोय. कारण भारतीय संस्कृती अशी म्हणते की अतिथी देवो भव, गेस्ट इज गॉड. आलेल्या पाहुण्याचा यथोचित मान सन्मान करणं हे आमचं आयोजन कमिटीचं आद्य कर्तव्य आहे आणि हे ते पार पडत असताना आपण कालच्या दिवसापासून पाहता. होते पुन्हा एकदा मैदानामध्ये जिथं पहिला विकेट डाऊन. अनिकेत बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 प्रसाद पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप करायचा होता. स्टंपिंग झालंय. पंचांकडे अपील सुद्धा झाल्या, परंतु ती अपील फेटाळून लावली.
अपील उचलून धरली नाहीये पंचांनी, कारण पंचांनी त्या अपीलसाठी प्रतिसाद दिला नाहीये, कारण फलंदाज यशस्वीरित्या पॉपिंग क्रीजमध्ये थांबलाय. संघाची धावसंख्या डॉट बॉलच्या मदतीनं स्थिरावतीये 23च्या घरात 23. आता विजयासाठी समीकरण बदललाय. येणारे 9 बॉल आणि 31ची गरज. आता इथून मात्र काहीतरी कमाल करावी लागेल. हा धावसंख्येचा जर पाठलाग करायचा असेल ना तर वेळ व्हावं लागेल. पुढचा बॉल ऑन साइडला वळवण्याच्या नादात बॅटची लेमन कट घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय 30 यार्ड सर्कलमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून कोणतीही चुकी नाही आहे, परंतु सॉरी पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या 24-24च्या घरात. आपण ही स्पर्धा पाहताय प्राप्ती लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह पाहिली जाते. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी निर्माण झाली होती. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर चित्र काहीतरी वेगळं असतं. पंच कळवतात इट्स अ फेअर डिलिव्हरी, परंतु लेग बाईटच्या स्वरूपात ही एक धाव मिळेल. अर्थातच संघाच्या खात्यात भर होईल. संघाचे खातं अर्थातच धावफलक जाऊन पोहोचलाय 25-25च्या घरात. आता ऑन स्ट्राईक फलंदाज विशाल, ज्याच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये चौकार पाहिला होता. जसा रिवॉल्व मात्रे सरांनी उल्लेख केला, एक उत्तम लेदरचा क्रिकेटर पनवेल प्रीमियर लीग सारख्या नामांकित स्पर्धेमध्ये ज्याचा समावेश असतो असा डावखुरे आताचा एक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो विशाल आता स्ट्राईकला आहे. चला रॉयल उल्वे संघ, आपल्याला आयोजन कमिटीकडून ही विनंती आहे. खरं तर आपण उशिरा आला त्याच्यामुळे सामन्याला उशीर झाला. त्याच्यात अधिकतम टीम मीटिंग घेऊ नका, जेणेकरून पंच आपल्याला सुद्धा विनंती असेल. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळतो, जिथं आता मात्र या षटकातील पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर अश्वित तयार. कम्मालीचं षटक आतापर्यंत राहिले, ज्याच्यामध्ये एक विकेट आला. सलामीची जोडी बाद करण्यामध्ये ज्या गोलंदाजाला यश आले तो गोलंदाज अश्वित आहे. पुढचा बॉल कशा प्रकारचा आता फेस करेल डावखुरे आताचा विशाल. पुढचा बॉल विशालसाठी ऑन साइडला वळवला, परंतु उंची जास्त गाठली, अंतर कमी, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे चुकी झाली आहे. असं म्हणतात क्रिकेटमध्ये टेक कॅचेस अँड विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. परंतु इथे मात्र झेल ड्रॉप झाला, परंतु एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिकचं काही नाही. टीमची टोटल 26-26. आता या षटकातील उर्वरित अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 17 चेंडूचा खेळ संपला. टीमची टोटल 26च्या घरात. आता विजयासाठी समीकरण येणारे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 28ची गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अपील झाल्या. अपीलमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला, त्यामुळे शेवटचा बॉल डॉट बॉल आला. संघाची धावसंख्या 26. आता विजयासाठी समीकरण 6 बॉल आणि 28ची गरज. 6 बॉल 28 धावा. तूच काहीतरी कर भावा, आता असेच म्हणत असतील बॅटिंग करत असताना दहिवलीचे समर्थक. एका बाजूने विशाल तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय प्रसाद. प्रसादच्या बॅटला आज काय आजच्या रजनीमध्ये बॉल लागत नाहीये. चला विनंती करतोय रॉयल उल्वे संघ, प्लीज शेवटचा गोलंदाज आपला बॉलिंग ट्रॅकवर मार्गस्थ करा आणि कमीत कमी टीम मीटिंग घ्या. 6 बॉल आणि 28ची गरज आहे. चला पंच 15 मिनिटापेक्षा अधिकचा वेळ घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने, त्यामुळे एक अधिकचा क्षेत्ररक्षक आता तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागेल. चला एक अधिकतम खेळाडू तुमचा 30 यार्ड सर्कलमध्ये ऍड होईल पेनल्टीच्या रूपाने. म्हणून मित्रांनो म्हणत असतो आम्ही वेळेला महत्त्व द्या. टाइम इज अ मनी. कारण आयुष्यातून गमावलेला पैसा कमवता येतो, परंतु गेलेली वेळ पुन्हा येत नाहीये. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर आकाश तयार. 6 बॉल 28ची गरज. पहिला बॉल ऑन साइडला समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे. कम्मालीचं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी निश्चितच. 2 धावा जरूर रोखल्यात. चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. तत्पूर्वी आकाश पाहताय आपण बॉलिंग ट्रॅकवर, जिथे चेंडूची उचल केली, फेकी केली. तत्पूर्वी मात्र 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 28-28. आता विजयासाठी 26ची गरज. आतापर्यंत झाल्या किती याला महत्व नाही, आता करायच्या किती आहेत याला महत्व आहे. येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 26ची गरज. या सुद्धा धावा इथून मी जमावू शकतो हे मात्र आता स्वतःला सांगावं लागेल. ऑन साइडला वळवण्याच्या नंतर बॅटची लीडिंग एज, परंतु चेंडू खेळपट्टीवरच थांबतोय. इथे मैदानामध्ये काय घडते, तू मे चालू आहे. धावू की नको, नको की धावू, हे मात्र मैदानामध्ये चित्र पाहायला मिळालं. चला पंच बीमर साठी. चला तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. बॅटरचा रिव्ह्यू असेल. चला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत यस थर्ड अंपायर उपलब्ध आहेत. प्राप्ती लाईव्ह
क्रिकेटची टेक्निकल टीम आमच्या समवेत आणि त्यांच्या समवेत आमचे तिसरे पंच. बीमर आहे की नाही? चला, फेअर डिलिव्हरी आहे. पंचांचा योग्य तो निर्णय. ऑनफिल्ड अंपायर्स अतिशय दक्ष असे पंच आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतात आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सुद्धा अगदी यशस्वी भूमिका आमचे पंच पार पडत असताना आता विजयासाठी समीकरण येणारे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 26ची गरज. 4 बॉल 26ची गरज असताना आता मात्र कशा प्रकारची कामगिरी करेल विशाल? इथे मात्र बॅटची लिडिंग एज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येता राहिला. त्याला माहिती आहे आता काही गरज नाही, कारण सामना आपल्या जोडीत आला. कारण आता या सामन्यातील औपचारिकता शिल्लक राहिल्या, काहीशा फॉर्मॅलिटीज राहिल्या त्या पूर्ण करायच्या आहेत. जसं की 3 चेंडूंचा खेळ फक्त बाकी राहिला. या शेवटचं षटक टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला हाणामारीचं षटक म्हणून खरं तर ओळखलं जातं, त्या षटकामध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात. बॉलिंग ट्रॅकवर आकाशला आपण पाहता. पुढचा बॉल यावेळेस सामना करेल प्रसाद. चला, विनंती करतोय स्पीडअप करा. वारंवार पंच सुद्धा तुम्हाला कळवतात, त्यांचा सन्मान करा. पुढचा बॉल समोरच्या दिशेने आकाशाला गवस निघालत असताना फटका. चेंडू करतोय हवाई सफर. रन्स मिळतील 6. पंचांचा इशारा, षटकार. पुढचा बॉल आता मात्र सामन्यातली औपचारिकता राहिली आहे. पुढचा बॉल अजून एक लोवर फुलटॉस समोरच्या दिशेने. अजून एक बॉल त्यावर केलाय घणाघाती प्रहार. चेंडूला दाडलाय सीमारेषा पार. हा आलाय दणदणीत षटकार. धन्यवाद. 1 बॉल आणि 13ची गरज आहे. ऑन साइडला लगातारचा तिसरा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा आलाय 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. परंतु आता मात्र चौकार जरूर आला असेल, परंतु आपला संघ आता मात्र पराभवाच्या छायेत गेला. हार्डलक टीम दहिवली. कॉंग्रॅच्युलेशन टीम रॉयल उल्वे. खरं तर लेट आला पण थेट आला. चला, नेक्स्ट मॅच इन्व्हाइट करतो आम्ही. पांडिवे विपक्ष पाटणोली. एका बाजूने यजमान तर दुसऱ्या बाजूने मेहमान. चला, पांडिवे संघ निर्णय काय तुमचा? प्लीज लवकर कळवा. येस, त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कैलासवासी प्रशांत स्मृती स्टार पांदिवे टीम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर फलंदाजीसाठी आता आराध्या स्पोर्ट्स पाटणोली टीम रेडी राहील. या सामन्यातला सामनावीर